बोला बोल बजरंग बली की जय. अन्नाच्या पाईपलाईन मधून आताच पाणी निघायला लागलंय. मुंबई व्हेजिटेबल एक्सप्रेस. चटणी, डोसा आणि वा. आज एक कन्नड शब्द शिकलो बरं का, ऐवत. जर आपण 31 लिटरमध्ये 530 किलोमीटरचं रनिंग केलंय तर किती ॲव्हरेज पडेल. चहा फ्री आहे, त्यानंतर काच वगैरे साफ करून देतात, त्यानंतर हवा वगैरे, हॉट कोल्ड वॉटर, पाणी, वॉशरूम वगैरे आहे. तुम्ही इथे येऊन थांबू शकता मस्तपैकी. स्पीड ब्रेकरला नारळ पडले होते नेमके, म्हणलं अख्खा घडच उचलावा. आता असंही काय कोण वाली नव्हतं त्याला, रस्त्यावरती पडलं होतं. 7-5-50 रुपयावाला नारळ आहे आपल्या इकडं, 50-60 रुपयावाला. चला जाऊ द्या, मस्त असे फ्रेश मस्त नारळ भेटलेले आहेत. आता नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर मस्त अशी कोयंबतूर प्लस टुटीगुडीची आपली सुरूच चालू झाली आहे आणि आता आपण ब्लॉगची सुरुवात करतोय मुल्ला ढाब्यावरतून. रात्री 2-2:30 वाजले होते झोपायला, म्हणजे पार्ट 1 एडिट केला आणि मगच झोपलो. तर भरपूर असा टाइम आपण झोपण्यामध्ये आज घालवलाय बरं का. तर सकाळी उठलोय, 8:30 वाजले. तर खूप मस्त अशी ही पण सिरीज मित्रांनो आपण करूया, कारण बॅक टू बॅक आपण आहे ना साऊथच्या ट्रिप मारतोय. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल बँगलोरच्या ट्रिप झाल्यात, त्यानंतर मग आता लास्टची रिसेंटली ट्रिप आपली चेन्नईची झाली आणि मग परत जर साऊथचं असं लोकेशन भेटलं जिथं आपण कधी गेलो नाही तर मग ही ट्रिप सुद्धा मस्त मजेदार होणार आहे आपली. कारण ह्यावेळेस मित्रांनो डबल पॉईंट भेटला आपल्याला ड्रॉपचं. तर एक आहे कोयंबतूर, जे ह्या ब्लॉगच्या एंडपर्यंत आपल्याला कोयंबतूरला जाऊन गाडी खाली करायची आहे आणि मग तिथून पुढे तो नवीन प्रवास. कोयंबतूर म्हणजे सत्यमंगलम मार्ग. तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो सत्यमंगलम सुद्धा बघायला भेटेल. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, मस्त अशी जर्नी आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल. कारण पावसाळ्या दिवसात सत्यमंगलम बघण्यासारखं असतो, खरंच भारी. थांबलोय मित्रांनो बायपासला, शेजारीचा नाश्ता आहे बघा. चला नाश्ता पण उरकून घेऊ. या मित्रांनो गरमागरम मसाला डोसा खायला. मस्त असे 2 डोसे, चटणी, बटाट्याची भाजी आणि हे बघा असं काहीसा सकाळी नाश्त्याचा बेत. आहा. अजून पुढे गेल्यानंतर अजून आपल्याला प्लास्टिकवरतीच भागवावं लागतंय, म्हणजे प्लास्टिकच्या शीटवरती. पण पुढं कर्नाटकला सोडला आणि तामिळनाडू किंवा केरळमध्ये गेला ना का सरळ केळीच्या पानावरती येत आहे सगळं. चला टेस्ट करूया. चटणी, डोसा आणि वा. आज एक कन्नड शब्द शिकलो बरं का, ऐवत. म्हणजे 50 रुपये झाले आपले चहा प्लस डोशाचे. तसा नाश्ता आणि चहा आपला उरकलाय आणि आपला प्रवास झालाय सुरू. तर मित्रांनो काल रात्री जे काय आपल्या लाईटचा प्रॉब्लेम झालेला ना, जे आपण LED बल्ब बदलले, म्हणजे होल्डरच जळाले. तो काय वायरिंगला म्हणायचंय, डायरेक्टली होल्डर सकट सगळं खाक. त्यामुळं आपण ते होल्डर प्लस लाईट बदलून घेतले आणि 1200 रुपयाचे तर लाईट आहेत मित्रांनो. तर मला एक कमेंट करून नक्की सांगा की त्या बल्बांची प्राइस नक्की किती आहे, किंवा मग आपल्या इकडे घ्यायला गेलं तर ते बल्ब कितीला बसतील. कारण 1200 रुपये मला थोडे जास्त वाटतात. बघा तुमच्याकडे जर तुम्ही लावले असतील आणि त्याचा रिझल्ट कसा आहे ते पण मला अजून माहीत नाही बरं का. त्याला बोलला मागच्या साईडला फॅन आहे आणि ते प्रॉपर व्हाईट आहेत, तर पण थोडं मला डिम वाटला त्याचा उजेड. कारण आपल्या रेग्युलर बल्बाचा उजेड थोडा चांगला पडतो त्याच्यापेक्षा, की पावसामुळं आणि रस्ते ओल्ले असल्यामुळे दिसत नाही त्याच्यावरती, असं काही आहे का. पण महाराष्ट्रात ते 4 नंबरने प्रवास केला, आता आपला कर्नाटकमधला 4 नंबरचा प्रवास चाललाय. तर बघा मित्रांनो, जेव्हा पण आपण पावसाचा विचार करू ना, तर म्हणजे महाराष्ट्रापेक्षा जास्त पाऊस कर्नाटकमध्ये नक्कीच होत असेल आणि कर्नाटकपेक्षा जास्त पाऊस तामिळनाडूमध्ये नक्कीच होतो. तर रस्त्यांची क्वालिटी बघा ना, आपल्याकडे सिमेंटचे रोड वापरले 4 नंबरवरती आणि त्या 4 नंबरची अवस्था आता पुण्यापासून साताऱ्यापर्यंत येतवरच समजून येते की पूर्ण वाट लागले त्याची, काय चाळण झाले. आणि साताऱ्यापासून पुढं कोल्हापूरपर्यंत येतवर तर ते डायव्हर्जनमध्येच माणूस थकतंय, बरोबर आहे ना. म्हणजे हे वस्तुस्थिती आहे 4 नंबरची सध्या महाराष्ट्रात. पण जेव्हा आपण हुबळी धारवाड सोडून कर्नाटकमधून 4 नंबरने प्रवास करतो ना, तर तुम्ही ही रस्त्याची क्वालिटी बघा. म्हणजे आपल्यापेक्षा पाऊस इकडं जास्त आहे आणि इकडल्यापेक्षा जास्त पाऊस तामिळनाडूला आहे. तामिळनाडूला तर याच्यापेक्षा खट रोड आहेत. म्हणजे मला आठवते ज्यावेळेस आपला दिंडीगुलला आपली दांडीगुल झाली, म्हणजे ॲक्सिडेंट झाला होता, त्यावेळेस मित्रांनो कमीत कमी 10 ते 15 फूट
गाडी अशी घसरत गेली होती, स्केट केली होती पूर्ण, आणि मग जाऊन BMW ठोकली होती. तर रस्ते एवढे चांगल्या क्वालिटीचे इकडे बनवले जातात ना, म्हणजे भ्रष्टाचार होत असेल, मी म्हणत नाही की इकडल्या धुतऱ्या तांदळासारख्या असतील, पण नाही, पण जी काही क्वालिटीचं काम होतं ना ते खरंच क्वालिटीचंच होतं. नाही तर आपल्या इकडं पाहिलं ना, आता त्या 4 नंबरला एवढे वर्ष झाले त्याचं काम चालू आहे, पण ते अजूनही कंप्लीट होत नाही. आणि रस्ता पाऊस पडला एका आठवड्यात जैसे थे. तर हे वस्तुस्थिती आहे बरं का मित्रांनो रस्त्याची सध्या महाराष्ट्रातली, कर्नाटकमधली किंवा साऊथ लाईनची. इकडं आल्यानंतर आहे ना खरंच ह्या गोष्टी आपल्याला चांगल्या अनुभवायला भेटतं. मस्तपैकी झाडं, हिरवा गार निसर्ग आणि चांगल्या क्वालिटीचे रस्ते, बस. त्यामुळं साऊथच्या ट्रिप आहेत ना खरंच खूप भारी होतात. तर बरोबर 530 किलोमीटर झाले होते मित्रांनो जेव्हा आपली गाडी रिझर्व लागली होती. म्हणजे बघा जागेवरती आपल्याला 31 लिटर डिझेल बसलं होतं निघताना, नाही का, भूमकर चौकात आपण भरलं होतं. आणि आता आपण 536 किलोमीटर कंप्लीट केले. तर आता आपल्याला ॲव्हरेज पण आरामात काढता येईल गाडीचा इथं टँक फुल झाल्यानंतर. आणि मी इथं 2 वेळा थांबलो या स्पॉटला. इथं गाडी लावलेली आहे मध्ये आणि झोपून मग सकाळी परत पुढचा प्रवास केला होता. चला डिझेल भरून घेऊ आता. इकडं बघूया आता किती रेट लागतोय. जर आपण 31 लिटरमध्ये 530 किलोमीटरचं रनिंग केलं आहे तर किती ॲव्हरेज पडेल. इथं 99 रुपये बघा. बरोबर 32 लिटर बसलं बघा. हा ठीक आहे, चला का 32 लिटर 3205. चहा फ्री आहे, त्यानंतर काच वगैरे साफ करून देतात, त्यानंतर हवा वगैरे, हॉट कोल्ड वॉटर, पाणी, वॉशरूम वगैरे आहे. तुम्ही इथे येऊन थांबू शकता मस्तपैकी. हॉटेल लँडमार्क आहे का, हॉटेल शिवा इन, त्या समोर होते. मी 2 वेळा इथं थांबलो होतो, डिझेल भरून घेतलं. बाकी तिकडं पाणी वगैरे आरोचं आहे. चला चहा वगैरे घेऊया आणि मग निघूया. चलो, थँक्यू अण्णा, थँक्यू. अशी फॅसिलिटी पाहिजे, पंपवाल्यांनी होऊन सांगितलं पाहिजे. चहा पिणार का म्हणलं, ठीक आहे, चांगली गोष्ट. गाडी लावूया इथं, चहा घेऊया मस्तपैकी आणि मग पुढची जर्नी कंटिन्यू करूया. चल, हे बघा इथं चहाचं काउंटर आहे. तर हा आहे मित्रांनो पेट्रोल पंप. ते सगळे फॅमिली मेंबर झाले आपले बरं का. आपली गाडी लावली इथं आणि आपण घेतलं मस्तपैकी चहा. आणि आता हे देऊया त्यांना टोकन चहाचं. बढिया आहे. म्हणजे हॉटेलवाल्याला सुद्धा लॉस नको. बरोबर 11:15 वाजलेत बघा. नक्की ट्राय करा मित्रांनो. आणि हे डीमार्टचं पण एक लँडमार्क लक्षात येईल तुमच्या. इथं थांबायला पण आरामात थांबू शकता. मी 2 वेळा इथंच थांबलो होतो बघा. इथं गाडी लावली होती, मस्तपैकी झोपलो होतो आणि मग पुढचा प्रवास सकाळी सुरू केला होता दोन्ही ट्रिपला. आणि तेवढं कमेंट करून नक्की सांगा बरं का मित्रांनो की आपल्या गाडीला ॲव्हरेज किती पडला. 530 किलोमीटर 31 लिटर बरोबर. त्यामुळे मुंबई पुणे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प. आतापर्यंत 16 गाड्या रद्द. तर बातम्या बघत होतो मित्रांनो मी. मुंबई पुणे लिंक जाम, त्याच्यानंतर रेल्वे जाम, जुना हायवे जाम, सगळे हायवे जाम. आणि आपले हायवे कसे आहेत बघा सध्या कर्नाटकमध्ये. हा किती पाऊस पडू द्या, एकदम नीट अँड क्लीन. म्हणजे क्यू येते हो आपल्या प्रशासनाची. किती भ्रष्टाचार करायचा, क्वालिटीचं कामच राहिलं नाही आपल्या इकडं. फक्त थुक्का लावायची कामं चालू आहेत, थुक्का लावायची. बऱ्याच जणांना राग येतो मी ज्यावेळेस सरकारवरती बोलायला सुरुवात करतो ना, पण हे वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. कसलं बेकार पाऊस पडतोय चित्रदुर्गला. अर्ध्या चित्रदुर्गात पाऊस आहे बघा, दिसतंय का तुम्हाला. गोप्रोला झूम नाही ना, त्यामुळं असं ॲडजस्ट करून घ्या. तर अर्ध्या चित्रदुर्गात पाऊस आहे आणि अर्ध्या चित्रदुर्गामध्ये पाऊस नाही आहे. आणि आपल्या पट्ट्यात पण पाऊस नाही आहे म्हणून मस्त. आणि हा रोड एकदम सुपर आहे, टेन्शनच येत नाही. पाणीसुद्धा पोटातलं हालत नाही असं रोड आहे, मस्क्यासारखा. तर आता आहे ना पुढं राजस्थानी आहे मस्तपैकी. मागच्या वेळेस पण आपण तिथं आंघोळीला थांबलो होतो बघा त्या टपऱ्यावरती. मस्त असं पाणी, पाऊस पण आलाय बघा, भरलेलं आहे मस्त. हो चला आंघोळ करून घेऊ. हा पावसाच्या आधी. बरोबर 2:15 वाजलेत मित्रांनो. आपली मस्तपैकी पूजा आंघोळ उरकली. आणि हे बघा मी चामराजनगरचं लोकेशन सेट केलं तर 312 किलोमीटर दाखवत. अन्नाच्या पाईपलाईन मधून आताच पाणी निघायला लागलंय. मुंबई व्हेजिटेबल एक्सप्रेस.
ओके TN57. चला मस्तपैकी झालं आपलं उरकलं. ते बघा तिकडं मुसळधार पडतोय, इकडं आता ऊन पडलंय. आता इथं पुढं यायचं ना, पुढंच खायला भेटेल आपल्याला मस्तपैकी, पोटपूजा उरकता येईल. हे राजस्थानीवरती जेवायच्या कामाचं नाही आहे हॉटेल. मी एकदा ट्राय केलं होतं पण आपल्याला काय आवडलं नाही. बेकार हवा लागतीये. बाबा बाबा पहिला गाडीत बसू दे. नेमकं खिंडीत आहे लोकेशन. हे बघा मस्तपैकी आता मागवलं आपण लेमन राईस, थोडं कढी दिले म्हणजे सालन म्हणू शकतो आपण त्याला, सांबर. हां सांबर आणि 2 मिरच्या भाजी घेतल्या. चला आता पहिले जेवून घेतो मी, भूक लागली बरं का. प्रवास अजून बराच बाकी आपला. त्याच्या आधी जेवण उरकून घेतो, बघूया कशी टेस्ट लेमन राईस. ठीक आहे चला जेवण संपवतो. भूक लागली होती. भूक आंघोळ फक्त 5 मिनिटात उरकल्या असं मला टाइमच कव्हर होणार नाही तर. बरोबर 2:30 वाजले बरं का. जेवण उरकलं आपलं. आणि आता पण आपले 50 रुपयेच गेले बरं का, कारण चित्रा राईस म्हणजे लेमन राईस आणि 2 भजी घेतले होते. मस्त टेस्ट ओके. मी थँक्यू कार्यक्रम झालाय आपला, पोटात भर पडली आपल्या आता. तर आता आपल्याला प्रवासामध्ये 2 रोड आहेत कोयंबतूरला जाण्यासाठी. एक आहे हिरियूर वरतून राईट घ्यायचा आणि सरळ जायचा, आणि दुसरा आहे तुमकूर वरतून राईट घ्यायचा आणि सरळ जायचा. म्हणजे हा जातो म्हैसूर मार्गे आणि तो जातो डायरेक्टली, म्हणजे दोन्ही पण चामराजनगरलाच निघतात. आणि टायमिंग दाखवतोय मित्रांनो आपल्याला 300 किलोमीटरसाठी 6 तास. म्हणजे मी तर चामराजनगरचंच लोकेशन लावलंय, पण 300 किलोमीटरमध्ये 6 तास दाखवतोय. 6 तास तुमकूर मार्गे. मग आता किती कव्हर होतंय काय माहिती. सत्यमंगलम राहायचं आपला यावेळेस, पण मी ब्लॉग कंटिन्यू करणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता पुढं तुमकूरला जाऊ आणि मग राईड घेऊ. मस्त वाटते की नाही सीन पवन चक्क्यांचं. बरोबर मित्रांनो 804 किलोमीटर रनिंग झालंय आपलं. आपण तुमकूरला पोहोचलोय. 5 वाजायला आले ॲक्च्युली. हा बघा हायवे गेला हा बँगलोरकडं, आणि आता आपण इथून चामराजनगरला जाणार आहे. म्हणजे इथून अजून 190 किलोमीटर आहे चामराजनगर. आणि आता थोडा प्रवास वाढेल. 4 तास दाखवतो 190 किलोमीटरसाठी. थोडा चहा प्यायला थांबूया आणि मग राहिलेला प्रवास खेचण्याचा प्रयत्न करूया, कारण भूक नाही लागली. कारण जेवलो ना आज, थोडा उशीरच झाला. बोला बोल बजरंग बली की जय. कशी वाटते मित्रांनो मारुती रायाची मूर्ती? म्हणजे एवढी मोठी भव्य दिव्य मूर्ती बनवली की नाही. 142 किलोमीटर मित्रांनो अजून चामराजनगर राहिले बरं का आपल्याला. आणि हे बघा इथं समोरच हॉटेल दिसतंय ना, तर इथं जाऊन चहा घेतला, एक चकली खाली, आणि म्हणता आता सूर्य मावळायला गेलाय. बरोबर 6:15चा टायमिंग झालाय, तर निघता येईल आता. 3 तास दाखवतोय मित्रांनो आज. कसलं भारी प्यायला ते बघा हे. हा मस्तच. डिझेल पोल आपला 3 पोल शिल्लक आहेत अजून. सोलापूर डिझाईन बॉडी. काय माहिती कुठली गाडी होती, पण कर्नाटक पासिंग होती का काही गाडी. जाऊ द्या. गवी माता म्हणून या गावाचं नाव आहे बघा. म्हैसूर पण अजून इथून 100 किलोमीटर आहे, आणि चामराजनगर 142. म्हणजे आपण ॲक्च्युली चामराजनगरला बाहेरून जाणार, म्हैसूरच्या रोडकडे नाही जाणार. हा तुमकूर हायवे आहे ना, तर हाच पकडून जाणार कोयंबतूरला डायरेक्ट. लाजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, ते भर पावसात मी त्या बेळगावला बल्ब बदलले होते. बरं आता ते आपल्याला आहे ना अंधार पडल्यावरतीच कळणार आहे, कारण ते थोडं चुकलं होतं वायरिंग त्याच्यात.
न्यूट्रलचं हे झालं उलट पालट आणि त्याला आहे ना ते खाचे येतात ॲक्च्युली ते बल्ब काढून त्याला ॲडजस्ट करता येतं LED असल्यामुळं मग त्याचा फोकस इकडं तिकडे जातो ना तर ते एक्झॅक्ट आपल्याला अंधारात आज चेक करता येईल. मी थोडं त्याच्यावरती वर्कआउट केलं तेव्हा मला समजलं की ते खाचे बदललं ना त्याचं फोकसची अलाइनमेंट चेंज होते. वायर तर चेंज केलीच प्रॉपरली वायर तर लावल्यात पण फोकस सेट करायचं आहे अजून त्याला तर ते आता अंधार पडल्यावरती करू. हे सर बसले होते मित्रांनो आपल्या गाडीत 1 स्टार. ओके सर ओके चलो ओके. पालिया सरांना लिफ्ट दिली सिंगल स्टार होते. बराच 10-15 किलोमीटरचा प्रवास त्यांना करायला भेटला आपल्या बरोबर. तर लाईटचं सॅम्पल पण बघून घे मित्रांनो. बघा आपला हे का एवढा फरक पडतो. तशी डिमच वाटते राव आपल्याला जे रेग्युलर बल्बची सवय लागलेली ना त्यामुळं आपल्याला गरज असते फक्त याची. हे कसं आहे पसारा हेच आपलं कामाचं आहे. कशा LED काही कामाच्या नाही आपल्या तरी भरपूर असा उजेड पडतोय बरं आहे की नाही. कसं वाटतंय उजेड मित्रांनो बघू बाहेरून बघायचं का तुम्हाला एकदा बाहेरून दाखवतो. असं काहीसा उजेड आहे बघा. या मित्रांनो मस्त असा एग राईस खायला बघा. गाडा आहे आपली गाडी तिकडे लावली. चला जेवण संपू. 2825 रुपये डिझेल बसले मित्रांनो आपल्या गाडीमध्ये. चला टँक करून घेतला फुल. ॲक्च्युली पंप चालू होता म्हणून मी हे भरून घेतलं बरं का. काय होतं पुढं पण पंप आहेत पण रात्री चालू नसलं तर पुढं आपल्याला तामिळनाडू चालू होतो. त्यापेक्षा इथंच भरून घेतलेलं कधी फायद्याचं म्हणून घेतलं इंडियन ऑइलवरती फुल करून. आता थोडं आपल्याला पुढच्या जो जवळ चालू पंप सापडन ना म्हणजे बॉर्डरच्या जवळ आपण म्हणतो ना घाटाच्या अलीकडं जवळ जवळ जाऊन आता थांबता येईल आपल्याला टेन्शन नाही राहणार. चला डायरेक्टली जेवण पण उरकलं होतं मग असे आणि आता डिझेलचा ब्रेक पण उरकलाय. आता हाय चामराजनगरचा हा बायपास आहे त्याच्या अलीकडेच आहे आपण. चला डायरेक्टली आता आहे ना पुढच्या पंपावरती जाऊन थांबू बॉर्डरच्या जवळ एकदम म्हणजे सत्यमंगलमच्या अलीकडं कारण पुढं घाट बंद राहील. बरोबर 11:15 वाजलेत मित्रांनो. आपल्याला आता पुढं सत्यमंगलम घाट आहे आणि हे पेट्रोल पंप आहे तिथं शेजारी 2-3 पेट्रोल पंप आहेत. तिथं नायराचं आहे. गाड्या भरपूर अशा थांबलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा 1 2 3 4 5 6 7 नारळ आपल्याला भेटले हायवेवरती. चामराजनगरच्या पुढे डिझेल भरून निघालो आणि स्पीड ब्रेकरला नारळ पडले होते नेमके. म्हणलं अख्खा घडच उचलावा. आता असंही काय कोण वाली नव्हतं त्याला रस्त्यावरती पडलं होतं. 7-5 50 रुपयावाला नारळ आहे आपल्या हा 50-60 रुपयावाला. चला जाऊ द्या मस्त असे फ्रेश मस्त नारळ भेटलेले आहेत. आता हे राहतील गाडीमध्ये ठेवून देऊ आणि मग आराम करू. बातम्या बघत चाललो होतो. मुंबईची लईच बेकार अवस्था आहे सध्या आणि इकडं पावसाला टिपूर नाही. तर हा ब्लॉग इथंच एंड करतो. पुढचा भाग नक्की बघा कारण सत्यमंगलम प्लस कोयंबतूर टू टुटीगुडी अशी आपल्याला त्याच्यामध्ये जर्नी कवर करायची. तर चला सगळ्यांना गुड नाईट.